आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग सरस्वती, पोलीस स्टेशन काय नवीन नसेल तुला? बाबा नवरा फरार आहे तुझा. 50 वेळा यावं लागत असेल चौकशीसाठी, खरं आहे ना? खरंच बोलायचं असेल तर मीही बोलू शकते, आणि एकदा का मी बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला समोर उभं राहणंही कठीण होईल. काय बोलणार? बोलायला तोंड आहे का तुला? इतक्या वेळा नाक ठेचलं तरी तोरा बघ कसा आहे ते. बोलायला सुरुवात केली तर म्हणे, अगं आमच्या पाठीचा कणा ताठ आहे, आमच्या समोर बोलायची हिंमत आहे का तुझी? बोलणार, वेळ आली की नक्की बोलणार. अपमानाची एक एक जखम लक्षात आहे माझ्या, पण आई आहे ना, मुलांसमोर काय आणि कधी बोलावं याचं भान आहे मला. भान ठेवायचं असेल तर बाबाराव खोतासमोर बोलतेस याचं भान ठेव. वेद बाबा ऐका, आपण जाऊया. ऐक ना माझा ऐक. अरे काय ऐकून घेऊ तुझं? ऐक तरी, भांडायची जागा आहे काही दादा? तिला सांग ना मग. अरे त्यांचं ठीक आहे, आपल्याला शोधत काय? तूच सांग मला. ऐक ना प्लीज, ऐक ना, आपण घरी जाऊन बोलूया प्लीज. हा चल. तुझ्यामुळे विनाकारण पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली मला. अरे पण त्यात चूक काय? वेदचीच चूक होती आई. नाही दादा, वेदची काहीच चूक. वेद चुकलाय. सहसा वेदकडे चुका होत नाही दादा. नाही नाही नाही, सहसा नाही चुका होत. अरे हो, पहिल्यांदा का होईना चूक झाली ना त्याच्याकडून. हा बाबाराव खोत आयुष्यात कुणापुढे झुकला नाही. आज पहिल्यांदा तुझ्यामुळे मान खाली घालून पोलीस स्टेशनला यावं लागलं. आणि हो, मी कायम याची बाजू घेत आलोय. तुम्ही मला सांगायची गरज नाही हा किती चांगला आहे ते. हे बघ दादा, एवढा त्रास करून घ्यायची गरज नाहीये. हे बघ, मी असा आहे, मी असाच राहणार. वेद बरोबर होता तेव्हा कौतुक केलंय मी त्याचं. चुकला तर चुकला. त्या काशा गावडेनं माझ्याशी पंगा घेतला होता, फार नांगी ठेचली मी त्याची. विषय संपला. लक्षात ठेव वेद, गावडे कुटुंब आपलं हाडवैरी आहे. त्यांच्याशी कुठलाही कसलाही संबंध ठेवलास तर याद राख. अहो जरा शांतपणे घ्या. तरुण मुलाशी असं बोलाल? तू तर गप्पच बस ग, एक शब्दही बोलू नकोस. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात माहीर आहेस तू. अहो पण तुला आणि घरातल्या सगळ्यांना शेवटची वॉर्निंग देतो. घरातल्या मुलांना लाडावून ठेवू नका. आणि प्रमिला, माझी खात्री आहे तूच याला फूस लावलीस. तुझ्यामुळेच वाहवत चाललाय हा. बाबा सॉरी, पण आपल्या ओळखीतल्या गावातल्या मुलीसोबत कोणीतरी असं वागतंय, तिच्या भावनांशी खेळतंय, तर मी फक्त बघत बसू का? हो सौरभ, सांग रे, याला काय सांगितलं होतं मी? दुनियादारी बंद. आणि तू काय ठेका घेतलास का रे नलीचा? अरे टिकली आहे ती, मरू दे तिच्या कर्मानं. बाबा नका ना असं बोलू. काही चुकीचं बोलत नाही मी. अरे त्या नलीची मदत करता करता गाळात जाशील तू.
हो बाबा, पण यात खरंच नलीची काहीच चूक नाहीये. तो संकेत ज्या पद्धतीनं वागत होता ते चुकीचं होतं. तुला मराठी बोललेलं समजतं ना रे? या घरात मी बोलतो तेच फायनल असतं. माझ्याशी वाद घालायचा नाही. आणि तुला काय नली नली करत त्या संकेत सारखी अवस्था करून घ्यायची का? डोक्यावर परिणाम करून घेऊन रस्त्यावरून फिरायचंय का? आणि अख्ख्या गावात तू एकटाच सुजाण आहेस का रे? मला सांग, गावातल्या कुणी बाजू घेतली का गावडे कुटुंबाची? कुणीही आलं नाही. अख्ख्या गावानं त्यांना वाईट टाकलंय. अरे बदनाम आहे गावडे कुटुंब. एवढा पोट तिडकीनं मी सांगतोय, तुझ्या मेंदूत काही झिरत नाही का? का अख्खा गाव वेडा, तुझा बाप वेडा आणि तूच एकटा शहाणा. अरे बस दादा, हा जरा शांत हो जरा. हा, आणि इतकं बोलण्याची काय गरज आहे? गरज आहे. आणि हो शंकर, तुला जरा जास्तच पुळका असतो ना वेदचा. त्याला जरा समजावून सांग, इथून पुढं गावडे कुटुंबाशी कुठलाही कसलाही संबंध ठेवला तर बाबाराव खोताच्या हातून असं काही घडेल ज्याची किंमत अख्ख्या घराला मोजावी लागेल. काकू, नले, नुसतं पाणी कशाला पाजताय? त्यापेक्षा तुळशीचं पान आण, माझ्या तोंडात ठेव आणि शेवटचं पाणी पाजा. वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडचं आहे माझ्या. मी पण हाडामासाची माणूसच आहे. माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत. आई, अगं तुझाच आधार आहे आम्हा सगळ्यांना. आणि मला कुणाचा आधार आहे? माझा नवरा अर्ध्या वाटेत सोडून गेला मला. आज तुझे बाबा असते तर त्या बाबाराव खोताची जीभ एवढी सैल झाली असती?